क्रांतिकारी कट्टर जय भीम सर्वांना. भावांनो आणि बहिणींनो, भारताच्या सरन्यायाधीशांचा, प्रत्यक्षात भारताच्या न्यायव्यवस्थेचा, संविधानाचा आणि समस्त भारतीयांचा अपमान करणारा 72 वर्षांचा गाढव राकेश किशोर तिवारी म्हणतो की मी काहीच केलेलं नाही, माझा परमात्मा माझ्याकडनं करून घेतो. तर ह्याचा परमात्मा सुद्धा एक नंबरचा जातीवादी आहे. 1966 मध्ये प्रल्हाद गजेंद्र गडकर हे सरन्यायाधीशपदी असताना त्यांनी असा निर्णय दिला होता की हिंदू हा धर्मच नाही. त्यावेळेला यांचा परमात्मा जागी नाही झाला किंवा यांच्या भावना दुखावल्या नाहीत. आणि 2016 मध्ये धीरज सिंग ठाकूर हे सरन्यायाधीशपदी असताना त्यांनीही असाच निर्णय दिला होता. तर अनेक सरन्यायाधीशांनी असा निर्णय दिला, अशा टिप्पण्या केल्या. त्यावेळेला यांच्या परमात्म्याने काहीच करून घेतलं नाही किंवा यांच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत, कारण याच्यामध्ये बौद्ध कोणीच नव्हता. तर सरन्यायाधीश गडकर हे ब्राह्मण होते आणि सरन्यायाधीश ठाकूर हे ठाकूर होते. पण एक बौद्ध असलेल्या सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एक टिप्पणी केली आणि यांचा परमात्मा लगेच जागी झाला आणि परमात्मा करून घ्यायला लागला. तर मला त्या गाढवाला एक विचारायचं आहे, ज्या वेळेला महिलांवरती अन्याय अत्याचार होतात त्यावेळेला तुमचा परमात्मा डोळ्यावरती पट्टी बांधून कुठे बसलेला असतो? जाती धर्माच्या नावावरती दलितांवर अनेक अन्याय अत्याचार होतात, त्यावेळेला तुमच्या परमात्म्याला जाग येत नाही, तुमचा परमात्मा काहीच करून घेत नाही. तर तुमच्या मनामध्ये जी जातीवादीची कीड आहे ना, ती अजूनही तशीच आहे. तर तुमच्या समोर एक बौद्ध माणूस सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसतो, हे तुम्हाला पचतच नाही. आलं का लक्षात? नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.